श्री स्वामी समर्थ मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशी या झाडाची फक्त 2 पानं घरात या ठिकाणी ठेवायची असतात, जे अनेकांना माहीतच नसते. पण ज्या लोकांनी हा उपाय श्रद्धेने केलाय त्यांचं म्हणणं असं आहे की घरातील सर्व आर्थिक अडचणी कमी झाल्या, संपूर्ण कर्ज फिटले, पैशाचे नवनवीन मार्ग उघडू लागले आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. होय मंडळी, या पवित्र झाडाची फक्त 2 पानं योग्य ठिकाणी ठेवली तर घरात येणारा पैसा टिकायला लागतो, अनावश्यक खर्च कमी होतो आणि लक्ष्मीची कृपा हळूहळू वाढू लागते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर हा उपाय चुकीच्या पद्धतीने केला किंवा अर्धवट माहिती घेऊन केला तर त्याचा परिणाम मिळत नाही. म्हणूनच आज मी तुम्हाला ही 2 पानं कोणती आहेत, ती नेमकी कधी घ्यायची, कुठे ठेवायची आणि त्यानंतर त्यांचं काय करायचं याची संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणि मंडळी, एक छोटी विनंती आहे. हा उपाय खूप साधा आहे, म्हणून अनेक लोक व्हिडिओ अर्धवट पाहूनच करायला जातात आणि मग म्हणतात की फायदा झाला नाही. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी अनेक लोक दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे त्यांचा उपाय अपूर्ण राहतो. पण त्याआधी मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी हात जोडून अशी प्रार्थना करते की हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या घरात सुख, समाधान आणि भरभराट नांदो. ज्यांच्या घरात सध्या आर्थिक अडचणी आहेत, कर्जाचा त्रास आहे, मेहनत करूनही पैसे टिकत नाहीत, स्वामी महाराज त्यांच्या जीवनात लवकरच चांगला बदल घडवून आणोत. ज्यांच्या मनात एखादी इच्छा आहे, एखादं स्वप्न आहे, स्वामी समर्थ त्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण करो, अशी मनापासून प्रार्थना. मंडळी, जर तुम्हीही मनापासून स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि या व्हिडिओला लाईक करून स्वामींचा आशीर्वाद स्वीकारा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण इथे आपण दररोज अशाच धार्मिक, उपयुक्त आणि श्रद्धा वाढवणाऱ्या गोष्टी जाणून घेत असतो. चला तर मग आता जाणून घेऊया, येत्या 19 मार्च गुरुवारी येणारा गुढीपाडवा इतका पवित्र आणि शक्तिशाली का मानला जातो आणि या दिवशी केलेले उपाय इतके प्रभावी का ठरतात. मंडळी, आता सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही दिवस असे असतात जे अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जातात. त्या दिवशी केलेली कोणतीही चांगली सुरुवात, पूजा, दान किंवा उपाय यांना विशेष महत्त्व प्राप्त होतं. आणि त्यापैकीच एक अत्यंत पवित्र दिवस म्हणजे गुढीपाडवा. येत्या 19 मार्च गुरुवारी हा पवित्र सण येत आहे. महाराष्ट्रात तर हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण हा दिवस फक्त सण नाही तर नवीन वर्षाची सुरुवात मानला जातो. पंचांगानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा दिवस नववर्षारंभाचा दिवस मानला जातो. म्हणजेच या दिवसापासूनच नवीन वर्षाची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती देखील याच दिवशी सुरू केली होती असे सांगितले जाते. म्हणून हा दिवस सृष्टीच्या आरंभाचा दिवस मानला जातो. इतकंच नाही तर आपल्या धर्मामध्ये 3.5 शुभ मुहूर्त सांगितले आहेत. गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि विजयादशमी हे 3 पूर्ण मुहूर्त आणि दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त मानला जातो. या दिवसांमध्ये कोणत्याही शुभ कामासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज पडत नाही, कारण हे दिवस स्वतःच शुभ आणि मंगलमय मानले जातात. म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक लोक सोने चांदी खरेदी करतात, नवीन वस्तू घेतात, घरात नवीन कामाची सुरुवात करतात, उद्योग व्यवसाय सुरू करतात. असं म्हणतात की या दिवशी जर घरात सोने किंवा चांदी आणली तर घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि आर्थिक स्थिरता वाढते. तसेच या दिवशी अनेक लोक नवीन घर, नवीन वाहन, नवीन व्यवसाय किंवा एखादी मोठी गुंतवणूक देखील सुरू करतात, कारण हा दिवस सुरुवातीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. मंडळी, अजून एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या. गुढीपाडव्याच्या दिवशी वातावरणात सकारात्मक ऊर्जा, तेजतत्व आणि प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात असं आध्यात्मिक शास्त्र सांगतं. म्हणूनच या दिवशी आपण जेव्हा गुढी उभारतो तेव्हा ती गुढी म्हणजे फक्त एक परंपरा नसते, ती प्रत्यक्षात सुख, समृद्धी आणि विजयाचं प्रतीक असते. गुढी म्हणजे यशाची ध्वजा. ती आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर उभारून आपण देवतांना प्रार्थना करतो की हे नवीन वर्ष आमच्या कुटुंबासाठी सुख, समाधान आणि भरभराट घेऊन येऊ. आणि म्हणूनच मंडळी, या दिवशी केलेले लहान लहान उपाय देखील खूप प्रभावी ठरतात असं अनेक लोकांच्या अनुभवातून सांगितलं जातं.
विशेषतः ज्यांच्या जीवनात सध्या पैशांची अडचण चालू आहे, कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही, कर्जाचा ताण आहे किंवा वारंवार आर्थिक संकट येत आहेत, अशा लोकांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या दिवशी श्रद्धेने केलेले काही छोटे उपाय देखील आर्थिक स्थितीत बदल घडवून आणण्यास मदत करू शकतात असं मानलं जातं. आणि आज मी तुम्हाला जो उपाय सांगत आहे तो देखील वर्षातून फक्त एकदाच गुढीपाडव्याच्या दिवशी केला जातो. फक्त 2 साधीशी पानं वापरून हा उपाय केला जातो. पण इथे एक छोटीशी अट आहे. ही पानं तुम्ही कोणत्याही झाडाची तोडून वापरली तर त्याचा फायदा मिळत नाही. ही पानं एका विशेष आणि पवित्र झाडाचीच असली पाहिजेत आणि ती कोणत्या वेळेला घ्यायची हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि बहुतेक लोक इथे चूक करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी शक्य असेल तर सकाळी लवकर सूर्योदयाच्या आधी उठण्याचा प्रयत्न करा. आपल्या शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की ब्रह्ममुहूर्तात उठून दिवसाची सुरुवात केली तर त्या दिवशी केलेली पूजा आणि प्रार्थना अधिक फलदायी ठरते. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घरातील देवतांना नमस्कार करा आणि मनात स्वामी समर्थांचे नाव घ्या. मनात अशी प्रार्थना करा की हे स्वामी, येणारं नवीन वर्ष आमच्या कुटुंबासाठी सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येऊ दे. यानंतर आंघोळ करण्यापूर्वी पाण्यामध्ये एक अतिशय छोटा पण महत्त्वाचा उपाय करायचा आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे. यामुळे पाण्याची पवित्रता वाढते आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असं मानलं जातं. त्यानंतर त्या पाण्याने शांतपणे स्नान करा. घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत शक्य असेल तर प्रत्येकाने या दिवशी अशा प्रकारे स्नान केलं तर ते खूप शुभ मानलं जातं. स्नान झाल्यानंतर स्वच्छ आणि शक्य असल्यास नवीन कपडे परिधान करा. कारण गुढीपाडवा हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात दर्शवतो, म्हणून या दिवशी नवीन वस्त्र घालण्याची परंपरा आहे. यानंतर घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा गॅलरीमध्ये गुढी उभारायची तयारी सुरू करायची आहे. गुढी उभारण्यासाठी सर्वप्रथम वेळूची किंवा मजबूत काठी घ्यायची. त्या काठीला हलकसं स्वच्छ पाणी किंवा तेल लावून ती पवित्र मानली जाते. त्यानंतर काठीच्या वरच्या भागाला केशरी किंवा पिवळ्या रंगाचं स्वच्छ वस्त्र बांधायचं. यानंतर त्या काठीच्या टोकाला एक स्वच्छ कलश उलटा ठेवला जातो. हा कलश विजय, समृद्धी आणि मंगलतेचं प्रतीक मानलं जातं. कलशावर चंदन किंवा गंध लावून त्याला एक सुंदर हार घातला जातो. आणि मंडळी, इथेच त्या पवित्र झाडाचा देखील समावेश केला जातो, ज्याची पानं या सणाला विशेष महत्त्वाची मानली जातात. हीच ती पानं आहेत जी आरोग्यासाठी, शुद्धतेसाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी तर या पानांचं महत्त्व अधिक वाढतं. अनेक घरांमध्ये या पानांचा वापर पूजेमध्ये, प्रसादामध्ये आणि आरोग्यासाठी देखील केला जातो. पण इथेच एक गोष्ट आहे जी खूप कमी लोकांना माहिती असते. हीच पानं जर योग्य पद्धतीने वापरली तर ती आर्थिक प्रगतीसाठी देखील उपयुक्त ठरतात, असं अनेक लोकांच्या अनुभवातून सांगितलं जातं. पण त्यासाठी त्या पानांचा उपयोग कसा करायचा हे योग्यरित्या समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण बहुतेक लोक सरळ झाडावरून पानं तोडतात आणि ठेवतात, पण ही पद्धत योग्य मानली जात नाही. म्हणून पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे. कारण आता आपण जाणून घेणार आहोत ही 2 पानं नेमकी कोणती आहेत, ती कधी घ्यायची आणि घरात कुठे ठेवली तर धनलाभाचे योग तयार होतात. म्हणून पुढचा भाग नक्की ऐका, कारण इथेच या उपायाचं खरं रहस्य सांगितलं जाणार आहे. तर मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशी ज्यांना विशेष महत्त्व दिलं जातं ती म्हणजे कडुलिंबाची पानं. आपल्या परंपरेनुसार कडुलिंबाला अत्यंत पवित्र आणि औषधी गुणधर्म असलेलं झाड मानलं जातं. आयुर्वेदामध्ये तर कडुलिंबाला आरोग्य आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं गेलंय. म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक घरांमध्ये कडुलिंबाची कोवळी पानं खाऊन दिवसाची सुरुवात करण्याची परंपरा आहे. पण आज आपण जे सांगत आहोत तो उपाय थोडासा वेगळा आहे. लक्षात ठेवा मंडळी, हा उपाय करण्यासाठी झाडावरून सरळ पानं तोडायची नाहीत. ही चूक अनेक लोक करतात. या उपायासाठी जी पानं वापरायची आहेत ती गुढीला लावलेली असावीत. जेव्हा गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी आपण गुढी खाली उतरवतो तेव्हा त्या गुढीला बांधलेली कडुलिंबाची पानं असतात. त्यातूनच फक्त 2 स्वच्छ आणि चांगली पानं घ्यायची आहेत. आता प्रश्न येतो, ही 2 पानं नेमकी कुठे ठेवायची? सर्वात आधी घरामध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता, तिजोरी ठेवता किंवा आर्थिक व्यवहाराशी संबंधित वस्तू ठेवता त्या ठिकाणी ही 2 पानं ठेवायची आहेत. असं केल्याने घरातील धनवृद्धीचे मार्ग मोकळे होतात आणि अनावश्यक खर्च कमी होतो, असा धार्मिक विश्वास आहे. त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्ती
आपल्या पर्समध्ये किंवा खिशात देखील अशी 2 पानं ठेवू शकते. यामुळे हातात आलेला पैसा अनाठाई खर्च होत नाही आणि कामांमध्ये यश मिळण्यास मदत होते असं मानलं जातं. मंडळी, अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. घरामध्ये आपण जे धान्य साठवून ठेवतो, जसे की तांदूळ, गहू किंवा इतर धान्य, त्या धान्याच्या डब्यामध्ये किंवा भांड्यात देखील 2 कडुलिंबाची पानं ठेवली तर ते खूप शुभ मानलं जातं. असं केल्याने धान्य सुरक्षित राहतं, त्याला कीड लागत नाही आणि घरामध्ये अन्नाची कमतरता भासत नाही असा विश्वास आहे. देवी अन्नपूर्णेची कृपा घरावर कायम राहते असंही म्हटलं जातं. ज्यांचा स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय आहे त्यांनी आपल्या दुकानात किंवा ऑफिसमधील तिजोरीमध्ये देखील अशी 2 पानं ठेवली तर ते देखील खूप शुभ मानलं जातं. पण मंडळी, इथे एक महत्त्वाची अट आहे. ही पानं फक्त पूजेमध्ये वापरलेली असावीत. जर तुम्ही साधी झाडावरून तोडलेली पानं थेट तिजोरीमध्ये ठेवली तर त्या उपायाला धार्मिकदृष्ट्या तितकं महत्त्व दिलं जात नाही. म्हणूनच लक्षात ठेवा, गुढीला लावलेली आणि पूजेमध्ये सहभागी झालेली पानं वापरणं अत्यंत आवश्यक आहे. आणखी एक गोष्ट अनेक घरांमध्ये केली जाते. या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीने एक छोटी कडुलिंबाची पानं खाणं देखील शुभ मानलं जातं. यामुळे शरीराची शुद्धी होते आणि आरोग्य चांगलं राहतं असा विश्वास आहे. अशा प्रकारे हा साधा पण श्रद्धेने केलेला उपाय घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतो असं अनेक लोक सांगतात. पण अजून एक छोटीशी गोष्ट आहे जी खूप महत्त्वाची आहे आणि ती अनेक लोक विसरतात. जेव्हा तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उतरवल्यानंतर ती 2 पानं तिजोरीमध्ये, पर्समध्ये किंवा धान्याजवळ ठेवता, तेव्हा अनेकांच्या मनात प्रश्न येतो की ही पानं किती दिवस ठेवायची. तर धार्मिक परंपरेनुसार ही पानं तुम्ही किमान 24 तास तरी तिथे ठेवावीत. काही लोक ती पानं काही दिवस तसेच ठेवतात, जोपर्यंत ती पूर्णपणे वाळत नाहीत. जेव्हा ती पानं पूर्ण वाळून जातात तेव्हा ती घराच्या बाहेर स्वच्छ जागी, झाडाच्या मुळाशी किंवा वाहत्या पाण्यात सोडावीत. त्यांना कधीही कचऱ्यामध्ये टाकू नये, कारण ती पानं पूजेमध्ये वापरलेली असतात. मंडळी, या उपायामागचा मुख्य अर्थ असा आहे की आपण श्रद्धा, सकारात्मक विचार आणि देवावर विश्वास ठेवून हा छोटासा संकल्प करतो. जेव्हा एखादा उपाय आपण पूर्ण श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने करतो तेव्हा त्यातून आपल्या मनात आशा निर्माण होते आणि जेव्हा मन सकारात्मक होतं तेव्हा जीवनात चांगले बदल घडायला सुरुवात होते. म्हणून हा उपाय करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. हा उपाय करताना मनात संशय नसावा, तर श्रद्धा असावी. जर तुम्ही मनापासून प्रार्थना केली, स्वामी समर्थांचे स्मरण केले आणि हा छोटासा उपाय केला तर स्वामी महाराज नक्कीच तुमच्या जीवनात चांगले बदल घडवतील, अशी अनेक भक्तांची श्रद्धा आहे. मंडळी, येणारं हे नवीन वर्ष तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येऊ, अशी मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना करते. ज्यांच्या घरात सध्या पैशांची अडचण आहे, कर्जाचा ताण आहे किंवा मनात चिंता आहे, स्वामी महाराज त्यांच्या जीवनातील अडचणी दूर करो आणि त्यांच्या घरात आनंद आणि भरभराट निर्माण करो. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ होईल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढे येणारे असेच धार्मिक आणि उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. चला तर मग मंडळी, लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.